नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी जी आहे ती करण्यात आलेली आहे। लाखो रुपयांचा अंमली पदार्थ MD पावडर जी आहे ती पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आलेलं आहे आणि समोरच्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आपल्याला पाहायला मिळतात आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। लाखो रुपयांचा माल जो आहे तो हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलीस आयुक्तालय ठाणे येथून ही सगळी दृश्य आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना लाईव्ह दाखवतात। आपण बघू शकतो लाखो रुपयांचा हा MD पावडर जी आहे ती पकडण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आपल्याला पाहायला मिळतं। सोबतच आपण बघू शकतो या बॅग्स आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात या बॅग्स आपल्याला पाहायला मिळतात। याच्यामध्येही अंमली पदार्थ आहेत, कप सिरप आहेत आणि आपण बघू शकतो हे पकडण्यातही ठाणे पोलिसांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला जी ही बॅग पाहायला मिळते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहेत आणि याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हा संपूर्ण माल आणि गुन्हेगारांना जे आहे ते पकडलेला आहे आणि आता याच विषयी आपल्याला माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव देणार आहेत। परंतु समोरच्या दृश्यामध्ये आपल्याला या ज्या बॅग्स पाहायला मिळतात या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहेत। कप सिरपच्या माध्यमातून ही तस्करी सुरू होती आणि याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो MD पावडर असेल आणि हे अंमली पदार्थ ते पकडण्यात पोलिसांना यश आलं आपल्याला पाहायला मिळते आणि याच विषयात आपल्याला माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव हे देणार आहेत। समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला या ज्या बॅग पाहायला मिळतात याच बॅगेमधून मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती आणि याच विषयी माहिती आता पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव हे माध्यमांना देणार आहेत। ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची कारवाई जी आहे ती ठाणे पोलिसांची म्हणावी लागेल आणि हे अंमली पदार्थ पकडण्यात जे आहे ते ठाणे पोलिसांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो या बॅग्स आपल्याला पाहायला मिळतात। या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहेत आणि हे पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आले। डायरेक्ट बाईटच घेता का? बाईटच घ्या। तर मोठ्या प्रमाणात अजून ते आहेत त्याचा राहिला तर मोठ्या प्रमाणात MD पावडर आणि कप सिरप पकडलेले आहेत, काय सांगू? गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मस्के त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि त्यांच्या टीमने दिनांक 12 जानेवारीला देसाई नाका शील्ड टायगर परिसरामध्ये एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओना चिडोजी एलिझबेथ, राहणार मस्जिद बंदर मुंबई आणि मूळ राहणार आहे नायजेरियन। याच्या ताब्यामध्ये आपल्याला देसाई नाक्याला एकूण 661 ग्रॅम MD अंमली पदार्थ मिळून आला। त्याची किंमत सुमारे 66,18,000 रुपयाच्या जवळपास आहे। या आरोपीवर यापूर्वी बांद्रा मुंबई येथे NDPS अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये तसेच खोटा पासपोर्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा दिनांक
17 जानेवारीपर्यंत आहे। सदर गुन्ह्यामध्ये या आरोपीनं अंमली पदार्थ कुठून आणले, त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत आणखीन कोण सहभागी आहे, कोण कोण आरोपींचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि इथं ठाणे परिसरामध्ये किंवा तो कुणाला विकणार होता किंवा कुणाला पुढे सप्लाय करणार होता, देणार होता, त्या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत आहे। सर, कोडिनयुक्त कप सिरप पण पकडण्यात नाका कोणगाव भिवंडी येथे 2 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले। एक नौशाद शेख आणि मोहम्मद अन्सारी यांच्याकडून जवळपास 467 कोडिन फॉस्फेट युक्त रसायनाच्या औषधाच्या बाटल्या मिळून आल्या। त्याच्यामध्ये अल्टोरेक्स CD आणि RD कोडीमोस्टर अशा या बाटल्या आहेत। सदरच्या औषधाच्या बाटल्या हा नशेकरता किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो। या गुन्ह्यातील जो आरोपी अटक आहे नौशाद, याच्यावर देखील पूर्वी एक गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये देखील अँटी नार्कोटिक सेल सदरच्या बाटल्या किंवा औषधाचे हे जे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणलेले आहेत, कुणाला सप्लाय करणार आहे किंवा त्याचं कोण सेवन करण्यासाठी कुणाला देणार आहे, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करीत आहोत। तर ह्याला रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा हे कसं काय बाहेर आलं? सदरच्या औषधाच्या बाटल्या ह्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा औषधाच्या दुकानामध्ये विदाऊट प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी त्याच्यावर बंधन आहे। या आरोपींनी ह्या बाटल्या कुठल्या मेन डिस्ट्रीब्युटर आहेत का, सप्लायर आहेत का, किंवा जे मोठे स्टॉकिस्ट आहेत यांच्याकडून खरेदी केल्या आहेत, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे। तर कशा प्रकारे या कप सिरपचा वापर करतो? सदरचं कप सिरप हे नशा करण्यासाठी किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो। हे डायरेक्टली कंझ्युम केलं जातं किंवा सेवन केलं जातं, ज्याच्यामुळे कोडिन फॉस्फेट या रसायनामुळं त्याचा परिणाम शरीरावर आणि मेंदूवर होऊन नशा त्याच्यामध्ये भाव येतो। सर, अजून आरोपी याच्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे? अजून यांच्यासोबत कोण आरोपी आहेत किंवा कोण याच्यामध्ये सामील आहे त्याचा देखील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे। सर, ये पूरा मामला क्या है, इसके बारे में थोड़ी जानकारी। क्राइम ब्रांच के एंटी नार्कोटिक सेल के पुलिस निरीक्षक मस्के PSI मोरे और उनकी टीम ने 12 जनवरी को देसाई नाका शील्ड टाइगर परिसर में एक संशयित आरोपी को हिरासत में लिया। उसका नाम है जॉन जेम्स फ्रांसिस उर्फ ओना चिडोजी। ये अभी रहता है मस्जिद बंदर मुंबई, लेकिन ये ओरिजिनल नाइजीरिया से। उसके पोजीशन में हमको 661 ग्राम MD, उसका कीमत है 66 लाख लगभग, उसकी हिरासत में मिला। उसके बारे में श्रीनगर पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर किया है। अभी ये आरोपी का कस्टडी अभी 17 जनवरी तक हमारी हिरासत में कस्टडी में है। इसमें एंटी नार्कोटिक सेल ये MD कहाँ से लाया है, किसको सप्लाई करने का काम ये कर रहा था और ये ऑफेंस में कौन कौन आरोपी शामिल है, इसके बारे में भी हम अधिक तपास करें। और 9 जनवरी 2025 को गोवेना का कोनगांव भिवंडी में देखिए एंटी नार्कोटिक सेल ने 2 आरोपी ताबे में लिए, नौशाद शेख और मोहम्मद अंसारी। उनके ताबे में हिरासत में 467 बॉटल्स कोडिन फॉस्फेट युक्त रसायन के केमिकल के जो मेडिकल स्टोर में मिलते हैं, वो 467 बॉटल मिले हैं जो नशे के लिए या अम्ली पदार्थ करके इस्तेमाल किए जाते हैं। उसमें वो जो नौशाद शेख जो आरोपी है उसके अगेंस्ट एक ऑफेंस पहले रजिस्टर है। ये कोडिन फॉस्फेट के ऑफेंस में ये एंटी नार्कोटिक सेल के अधिकारी, इसमें और कौन कौन शामिल है, कहाँ सप्लाई करने वाले थे, कौन सी स्टॉकिस्ट या डिस्ट्रीब्यूटर या क्लियरिंग एंड फॉरवर्डिंग एजेंट ने डायरेक्टली इनको दिए क्या, सप्लाई किए क्या, इसके बारे में भी हम अधिक इन्वेस्टिगेशन और तपास करें। आरोपी है, इसका बैकग्राउंड क्या है? इसका बैकग्राउंड ये, इसके बांद्रा मुंबई में पहले एक ऑफेंस रजिस्टर है, उसके पास फेक पासपोर्ट था और ये NDPS के और फेक पासपोर्ट के मामले में अरेस्ट था। वो अभी 13 नवंबर को जेल से छूटा है। सर जी, इसका और भी कोई इंडियन नेटवर्किंग है? वो अभी इन्वेस्टिगेट हम कर रहे हैं उसके बारे में। थैंक यू।
ये बुकच्या कोणाचे बुक तर नाश्ता वगैरे आरोपीसोबत फोटो काढा. गुन्हे शाखा ठाणे शहर च्या अखत्यारीत जे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे त्या पथकानं माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते. त्या अनुषंगानं 12 जानेवारी रोजी देसाईनगर शिरडायगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक संशयित इसम ताब्यात घेतला, ज्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ अनाय चिडोजी, सध्या राहणार मस्जिद बंदर मुंबई, मूळ राहणार नायजेरियाचा आहे. त्याच्या ताब्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाला 661 ग्रॅम MD पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची बाजार मूल्य किंवा किंमत अंदाजे 66 लाख इतकी आहे. या सदर आरोपीवर बांद्र्याला यापूर्वी एक अंमली पदार्थ कायद्यान्वये तसेच खोटा पासपोर्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. सदरचा आरोपी हा 13 जानेवारी रोजी जेलमधून सुटलेला आहे. त्यानंतर सध्या या आरोपींना या गुन्ह्यामध्ये सदरचा माल कुठून आणला किंवा त्याच्यासोबत अजून कोण आरोपी त्याच्यामध्ये सामील आहेत किंवा तो माल जो MDचा अंमली पदार्थ आहे तो कोणाला सप्लाय करणार आहे किंवा कोणाला सेवन करण्यासाठी देणार होता, या अनुषंगानं अँटी नार्कोटिक सेल अधिकचा तपास करत आहे. त्याचबरोबर 9 जानेवारीला भिवंडीमध्ये गोवे नाका कोणगाव येथे 2 संशयित आरोपी ताब्यात घेतले होते. एक नौशाद शेख आणि दुसरा मोहम्मद अन्सारी यांच्याकडून कोडिन फॉस्फेट युक्त रसायनच्या 467 औषधाच्या बाटल्या मिळाल्या, ज्याचा वापर नशा करण्यासाठी किंवा अंमली पदार्थ म्हणून केला जातो. सदरच्या औषधाच्या बाटल्यांना म्हणजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन विकण्यासाठी बॅन आहे. मेडिकल स्टोअरमध्ये ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. तर सदरच्या बाटल्या आरोपींकडे मिळाल्या, त्या अनुषंगाने देखील त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. या अटक आरोपी नौशादवर यापूर्वी गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने याच्यामध्ये देखील आम्ही सदरचा माल कुठल्या डिस्ट्रीब्युटरकडून, सप्लायरकडून किंवा वेंडरकडून आणला त्या अनुषंगाने तपास करत आहे. सदरचा माल कुठे विकणार होता किंवा या आरोपीसोबत अजून कोण त्याच्यामध्ये सामील आहे या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो. किती वर्ष जेलमध्ये होता आणि बॅकग्राऊंड काय? नायजेरियन आरोपी हा सध्या 6 वर्ष शिक्षा भोगून आलेला आहे. हा 13 नोव्हेंबर 2024ला जेलमधून सुटला आहे. त्यानंतर हा आता सध्या आमच्या ताब्यामध्ये. सर, मागील काही काळामध्ये पाहिलं तर ठाणे जिल्हा असेल किंवा ठाणे शहरामध्ये आहे ते बांगलादेशी किंवा नायजेरियनचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. यापूर्वी देखील 3 आणि नंतर 2 बांगलादेशी आहेत, त्याला अटक केली होती. तर यांच्यावरती आळा घालण्याकरिता काही पथक वगैरे काही नेमलं आहे, कशा प्रकारची मोहीम सुरू आहे का? गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे अँटी नार्कोटिक सेल, ह्याच्यामध्ये प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई करत आहे. सदरचा जो नायजेरियन आरोपी अटक आहे त्याच्यामध्ये अजून काही लिंक आहे का किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय काही संबंध कनेक्शन त्याच्यामध्ये आहेत का किंवा इतर देशातील कोणी आरोपी या रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास केला. त्यामध्ये बनावट पासपोर्ट असेल किंवा बनावट आधार कार्ड असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट करण्यात येत आहे. ती नेमकी कुठून बनवत आणि त्यांच्यावरती देखील काही कारवाई वगैरे केली जाते? त्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील की पासपोर्ट त्यांनी फेक बनवला आहे का किंवा त्यांचे आयडेंटिफिकेशन जे ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड्स आहेत ते काय फेक बनवलेले आहेत का, कुठं बनवलेले आहेत, कुणी बनवून दिलेले आहेत, त्याचा देखील आम्ही तपास करतो. नायजेरियाला डिपोर्ट का नाही केलं गेलं? 6 महिन्यापासून फ्री झालेला होता, डिपोर्ट का नाही केलं? त्या गोष्टी देखील तपासात निष्पन्न होतील. त्या अनुषंगाने आम्ही अधिक चौकशी करू.